हॅलो अँड वेलकम टू पैस किचन. आज आपण करूया गाजरेचा हलवा. सगळ्यांचाच फेवरेट असेल माझ्या मते बहुतेक हा. कुठलाही शॉर्टकट न घेता पारंपरिक पद्धतीने करूया हा हलवा. दाणेदार, चिकट न होणारा, दिसायला तर बघा भारीच दिसतोय आणि रंगसुद्धा अप्रतिम आला आहे. तर चला सुरू करूया. त्यासाठी इथे घेतलेले आहे मी 2 किलो गाजर. विलायती गाजर घ्यायचे नाही आहेत, हे आपले गावठी गाजर आहे. चवीला गोड असतात आणि रंगसुद्धा ह्याचा छान लालसर येतो. ह्याला व्यवस्थित धुवून सोलून किसून घ्यायचं आहे. माझी आई ज्या पद्धतीने करायची तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते. तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. हे झाले आपले सोलून. आता ह्याचं बॉटम जे आहे ते थोडंसं कट करायचं आणि ह्याला किसून घ्यायचं आहे. हे बघा, असे सळ्या असे लांब लांब येतील असेच आपल्याला किसायचं आहे. हे झाले आपले सगळे गाजर किसून. आता आपल्याला ह्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. कुकरमध्ये मी हे सगळं गाजर म्हणजे 2 किलो किसलेला गाजर, 1 लिटर दूध आणि अर्धा कप मलाई घालते. मलाई तुम्ही थोडीशी वाढवू शकता तुमच्याकडे असेल तर. हे सगळं घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटासाठी मी फास्ट फ्लेमवरती करणार आहे, कुकरला ठेवणार आहे. शिटी आल्यानंतर 10 मिनटासाठी लो फ्लेमवरती ह्याला शिजवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून ह्याला शिजवायचं आहे. हे बघा, आपलं गाजर छान शिजून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला तुपामध्ये फोडणी घालून परतवायचं आहे. तर कढईमध्ये 4 मोठे चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि आपलं शिजलेला गाजर ह्याच्यात काढायचा सगळा. आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा, कारण दूध घातलेलं आहे. आता आपल्याला साधारण 20 मिनटं तरी हे हाय फ्लेमवरती कुक करायचं आहे. हे सगळं जे दूध आहे हे आटून जातं. फ्लेमला हायच ठेवा. हे बघा, कुकरमध्ये अजिबात आपला खाली लागलेला नाही आहे. शिजताना अधूनमधून हलवायला विसरायचं नाही आहे आपल्याला. हे दूध आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. ह्याच्यासाठी मी साखर घेतली आहे 3.5 कप साखर आणि तुमच्या मर्जीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकताय. दूध आटल्यानंतर आपल्याला आपली साखर ॲड करायची आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा याला साखरेला पाणी त्याचं पाणी सुटतं आणि ती कन्सिस्टन्सी पुन्हा थोडीशी पातळ होते. हे बघा, साखर घातल्यानंतर पुन्हा हे पातळ झालेलं आहे. आता आपल्याला हे पुन्हा आटवायचं आहे. इथे तोपर्यंत मी इन्स्टंट खवा करून घेतलेला आहे. ह्याची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केली आहे. ह्याचा व्हिडिओ आहे, लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही बघून घ्या. अगदी 5 मिनटामध्ये होतो हा इन्स्टंट खवा. ह्याला काढून थंड करून घेतलेला आहे. साखर पण आपली बऱ्यापैकी आटत आली आहे इथे. इथे आता आपण आपले ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळच वाटते ही, त्यामुळे अजून एक 10 मिनटं मी ह्याला शिजवणार आहे. ह्यासोबतच आपल्याला इथे आपला खवा पण घालायचा आहे. खवा थंड झालेला आहे. हा सगळा खवा मी घालणार आहे. 1 कप मिल्क पावडरचं बनवला होता हा मी. खव्याने त्याची टेस्ट एकदम एन्हान्स होणार आहे. सगळं अगदी मिळून येतं, बाइंडिंगला हेल्प करतं यू कॅन से. गाजर, दूध, मलाई.
पुन्हा थोडंसं मी शिजवणार आहे. ह्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. हा हलवा आरामात 2 दिवस बाहेर राहील आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 8 दिवस राहील. त्याच्यापेक्षा जास्त तर आमच्याकडे हा उरतच नाही, राहतच नाही, पटकन संपून जातो. हे बघा ह्याच्यातलं हलव्यामधलं पाणी आणि दूध अजिबात शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि हे थंड झाल्यावर अजून थोडंसं घट्ट होणार आहे. तर इथे आपण करायचा आपला गॅस बंद आणि हा हलवा तुम्ही तुमच्या सर्विंग बोलमध्ये काढून घ्या आणि हा गरम गरम पण एन्जॉय करा. खूप छान लागतो गरम पण, किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड खाल्ला तरी पण छान लागतो, कसाही छान लागतो. ह्याला ड्रायफ्रूट्स घालून तुम्ही गार्निश करा, किंवा मी इथे माझ्याकडे वरक होतं, चांदीचं वरक, तर ते मी इथे घातलेलं आहे. हे काय कंपल्सरी नाही आहे, जस्ट ड्रायफ्रूट्स घालून पण तुम्ही एन्जॉय करू शकताय. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझे इतर रेसिपीज बघायसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. रेसिपीज माझ्या जर आवडले तर मला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. थँक्यू.